चला आपण एक क्वेश्चन घेऊ. समजलं काय सगळ्यांना? क्वेश्चन बघा. हे कसं इम्पॉर्टंट नाही आहे, पर्यंत इम्पॉर्टंट आहे जनरल. हे फक्त सांगतो पण पिक्चर साइड नाही बस फक्त पिक्चर स्वरूप. आपण सांगायचं तुम्ही राईट करणार बरं का, सगळं सिस्टम आहे. तुम्ही सांगणार मी राईट करणार क्वेश्चन असा आहे. converting sigma notation, converting sigma notation. सिग्मा नोटेशन मध्ये आपल्याला काय करायचं आहे, कन्वर्ट करायचं. मग सिग्मा नोटेशन मध्ये कसं कन्वर्ट करतात पहा, लक्षात असेल बोर्डला. मी असं रेट केलं 1 + 2 + 3 + 4 + सपोर्टेड डॅश आणि शेवटचे टर्म जे आहे ते या आहे, त्याला आपल्याला सिग्मा नोटेशन मध्ये कन्वर्ट करायचं. कसं कन्वर्ट होतं? बिलकुल ए आएगा या नहीं आएगा, ये तो मेरे हिसाब से ये सीधा आपको पता होगा ये सम ऑफ नेचुरल नंबर है। इस बात से आप ऐड करें, ये सम ऑफ क्या है, नेचुरल नंबर्स है और बेस में कुछ ऐसा है नहीं कि आप उसको उसमें कन्वर्ट करें। तो आप इसको लिखने का बेस्ट तरीका समझ बोला था, आपको याद होना चाहिए कि आप इसकी क्या निकालेंगे। आप देखिए आपको पता है किससे लिखना है, लेकिन आप कंफ्यूजन में है तो आप इसका लास्ट में निकालेंगे। क्या निकालेंगे? अब सुनो मैं इस प्रोसेस बता रहा हूं। फर्स्ट ऑफ ऑल आप इस बात से एग्री करते हैं कि एपी है, ये अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे आणि जर ही अरिथमेटिक प्रोग्रेशन तर असेल तर तुम्ही नो अबाउट आउट ऑफ माइंड या टर्म ऑफ एन एपी tn is equals to a plus n minus 1 to t है ना. तर काय करायचं, एपी असेल तर एपी ची लास्ट टर्म फाइंड आउट करून घ्यायची. एपी ची लास्ट टर्म कशी फाइंड आउट करतो आपण, सांगा मला. ज्याला आपण tn म्हणतो, tn is equals to a plus n minus 1 into काय असतं रे, ts. मग मला सांगा तुम्हाला जर लास्ट टर्म फाइंड आउट करायची असेल तर a प्लस टोटल नंबर ऑफ टर्म्स किती आहे ते घेण्याच आहे. तर लास्ट n आहे का, टोटल नंबर ऑफ टर्म्स किती आहेत आपल्याकडे, या मी फर्स्ट टर्म किती आहे आपल्याकडे, मस्त ना 1, n minus 1 a किती आहे आपल्याकडे 1. तो पहिला कसं आहे 1 प्लस n minus 1 1 प्लस 1 minus 1 get cancel आणि किती आहे मग n is equals to n.
मी ऑलरेडी लास्ट दिली होती, माझ्याकडून मिस्टेक झाली. सपोज मी जर लास्ट दिली नसती तर भाग भेटला होता तर तुमचा आन्सर येणार असतं. क्लिअर आहे? मी दिली होती ऑलरेडी. लास्ट टर्म किती आली मला सांगा? येणार. तर काय करायचं, याला सिग्माचं ऑपरेशन राईट करत असताना लक्ष द्या, आता इथून पुढे इम्पॉर्टंट आहे का. काय करायचं माहिती का, लास्ट टर्म जी आहे ना, लक्ष द्या, मी इज इक्वल्स टू राईट करतोय, समेशन घ्यायचा आपला, घेतला का समेशन. आता बघा, समेशन घ्यायचा तर इथे आहे किंवा के चा यूज करा. सपोज आहे इक्वल्स टू 1 राईट केलं, 1 पासून स्टार्ट झाला, नंतर ए पुढे करता येईल, n ला एंड करत असतो आपण, बरोबर आहे ना. पण n ला जर मी एंड केलं तर इथं मी n ने राईट करू शकत. हा, आता गडबड आहे, तर n ने राईट करू शकत. क्लिअर आहे का. इथं n सोडून काहीतरी दुसरा पॉईंट यूज करून मी इथं n सोडून काहीतरी दुसरा म्हणजे मी जर इथं i इक्वल टू 1 राईट केलं तर मी इथं i राईट. क्लिअर आहे का. जर मी इथं i च्या जागेवर जर r इक्वल टू 1 राईट केला असता तर इथं काय घेतलं असता, r घेतला असता. इथे k राईट केला असता तर इथे k घेतला असता. आता बघा कसं वर्क होतं. r चा व्हॅल्यू 1 आहे ना, तर 1 पुट केलं 1 भेटला दिसला. हा प्लस 4 दिला सिग्मा. नंतर r चा व्हॅल्यू 2 पुट केलं 2 आला. r चा व्हॅल्यू 3 पुट केलं 3 आला. 4 पुट केला 4 आला. आणि शेवटी काय पुट करणार, r चा व्हॅल्यू आला की नाही, सम ऑफ नॅचरल. समजलं सगळं. तर हे असं असतं, असं राईट केलं. आता दुसरं तुम्ही सांगायचंय मला, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, की मला सांगा तो प्लस 2 चा स्क्वेअर प्लस 2 चा क्यूब, आपण डायरेक्ट शेवटची टर्म मला माहिती नाही आणि मला याला सिग्मा मध्ये राईट करायचंय. कसं राईट करणार सांगा मला. सिग्मा मध्ये राईट करायचं बेस्ट या, मला माहिती नाही टू रेस्ट या काय करायचं. तो रेस्ट क्या आएगा, वेरी गुड. लेकिन कभी कभी अगर अपने को डाउटफुल लग रहा है, समझ में नहीं आ रहा, तो आप क्या करेंगे, आप हमेशा इसका लास्ट टर्म निकालेंगे, लेकिन आपको उसके पहले आइडेंटिफाई करना पड़ेगा ये जीपी है, जीपी है, एचपी है क्या ये जीपी है. तो ये अगर जीपी है तो जीपी का आपको आर मतलब कितना मिलेगा यहाँ से 2, और ए कितना मिलेगा आपको 2. ये मतलब फर्स्ट टर्म आर मतलब रेशियो है ना, आर मतलब रेशियो कितना आएगा वो 2 आएगा. फिर आपको इसका लास्ट टर्म पता होना चाहिए. लास्ट टर्म क्या होता है, ए आर रेस टू एन माइनस 1 जस्ट जस्ट लक्ष द्या. ज्यांना आर कसा फाइंड आउट करायचं म्हणून माहिती नाही त्यांनी असा घ्यायचा पहा, t2 डिवाइडेड बाय t1. जीपी साठी रेशो सेम आला पाहिजे. जे काल लक्षात होतं त्यांनी लक्ष द्या. एपी साठी डिफरन्स सेम आला पाहिजे, तर जीपी साठी रेशो सेम आला पाहिजे. रेशो कसा, नेक्स्ट टर्म डिवाइडेड बाय प्रीवियस. t2 डिवाइडेड बाय t1 चा रेशो असेल, t3 डिवाइडेड बाय t2 चा रेशो असेल. तसं इथं जर तुम्ही पाहिजे तर 2 चा स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 आणि इथे 2 चा क्यूब डिवाइडेड बाय 2 चा स्क्वेअर केला तर दोघांचा आन्सर देत आहे तोच येत आहे. जे रेशो काय त्याला सेम झाला, त्याला आपण जीपी म्हणतो. मग या त्याला फाइंड आउट करायचं फॉर्म्युला आहे या रेस टू n मायनस 1. मला लास्ट फाइंड आउट करायची, a चा व्हॅल्यू 2 आहे, r चा व्हॅल्यू 2 आहे. इथे किती n मायनस 1 आहे, कारण n म्हणजे नंबर ऑफ टर्म्स किती आहेत आपल्याकडे, n टर्म्स आहेत है ना. इथं असं राईट केलं जातं n टर्म्स. n टर्म्स शेवटची टर्म दिली जाते, जाणून बघून दिली नाही, कारण शेवटची टर्म दिली तर आपण त्याला जाणून बघतो ना, म्हणून ते जाणून बघून कधी कधी देत नाही n टर्म्स. मग मला सांगा बेस चे म्हणजे पॉवरची ऍडिशन करू, याचा पॉवर 1 आहे, याचा पॉवर n मायनस 1 आहे, म्हणजे बेस चे म्हणजे असं होईल प्लस n मायनस 1 प्लस गिफ्ट कॅन्सल आन्सर किती आला 4 रेस्टो. मग जो आपला लास्ट टर्म आला त्याला सबस्क्राइब करायचं y इज इक्वल्स टू इथं समेशन लावणार आपण. दिसला सगळ्यांना. इथे आपण i किंवा k चा यूज करू. सपोज k इज इक्वल्स टू 100 because r पर्यंत n टर्म्स मध्ये आणि ही टर्म यूज करायची, पण 2 रेस्टो n राईट नाही करणार आपण, कारण इथे यांचा यूज झाला. मग याच्या जागेवर इथं जे यूज केला ते राईट करू आपण. काय यूज करतात ते राईट करू. क्लिअर आहे का. समजले सगळ्यांना. हे आहे जीपी असेल तर जीपी ची लास्ट टर्म यूज करा, एपी असेल तर एपी ची लास्ट टर्म यूज करा आणि या पॅटर्न मध्ये क्वेश्चनचे आन्सर येतात. आता लास्ट क्वेश्चनचे आन्सर मला तुम्ही सांगायचे आणि तुम्ही सांगितलं तर समजलं, लेक्चर कंप्लीट झालं. नाही सांगितलं तर मला भरपूर डाऊट्स आहेत. क्वेश्चन असा आहे तुमचा, टेन्शन खूप असू द्या. 3 प्लस 9 प्लस 27 प्लस 81 आपण डायरेक्ट टर्म्स पर्यंत आहे. याला आपल्याला सिग्मा मध्ये कन्वर्ट करायचे, मला सांगायचं कसं. पहिली गोष्ट दिलेली सिक्वेन्स एपी आहे, जीपी आहे, तसेच आहे काय
जीपी आहे काय जीपी जीपी आहे जीपी असेल तर याचा आर किती टोटलचा मला याचा आर आलेला 3 आणि ए किती आहे 3 मग लास्टचा फाइंड आउट करून घ्या AR raised to n minus 1 a किती मला सांगा 3 r किती आहे 3 raised to n minus 1 म्हणजे आन्सर किती आला 3 raised to n सांगा बरं तुम्ही सांगा सिग्मा नोटेशन किती summation of I is equals to 1 to n आणि इथे किती राईट करू 3 raised to n that's it संपला कन्वर्ट करता येते तुम्हाला थोडी थोडी आयडिया आली की बाबा सिग्मा कारण तुम्हाला कन्वर्ट नाही करायचं ऍक्च्युअली मला क्वेश्चन मध्ये असं रिव्हर्स नाही यायचं इकडून इकडे नाही यायचं ऍक्च्युअली इकडून इकडे जायचं हे रिव्हर्स कारण क्वेश्चन मध्ये हे दिलं जातं तुम्हाला हे राईट करता आलं पाहिजे कारण हे राईट केलं तर तुम्ही त्याच्यावर लास्ट जे काही आहे ते फाइंड आउट करू शकता हे राईट नियम होता ना यंत्र राईट नाही करू शकत आपण कारण लास्ट टाइम आपण कुठपर्यंत जायचं यंत्रपर्यंत जायचं इथे राईट केलं तर मग लास्ट कंप्लीट प्रॉब्लेम होतो ना म्हणून काय करायचं तसं आहे इक्वल टू 1 राईट केलं पावर जी आहे ती आहे घ्यायची तर k इक्वल टू 1 राईट केलं असतं तर मी जर रेस टू k राईट असतं जर मी इथे k इक्वल टू 1 राईट केलं रेस टू k आणि जर इथं पहा ही जी आहे या इथं यूज करतो ना आपण म्हणून काय म्हणते माहिती का या इथं यूज करतो म्हणून इथं येत नाही क्लिअर आहे का मग तिथे दुसरं लेटर यूज करतो जसं इथं i इक्वल टू 1 केलं तर i यूज करतो जसं मी इथं k इक्वल टू 1 राईट केलं तर मी k घेतलं होतं इथं बरोबर आहे का इथं जो व्हेरी इम्पॉर्टंट आहे इथे जो घेतला ना तोच इथं घ्यायचा कारण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायला तेच लागेल ना इथं तुम्ही घेतला आहे इथं राईट केला k मग बरोबर आहे तुम्ही व्हॅल्यू मध्ये सबस्टिट्यूट करणार कारण तुम्ही इथं i म्हटलं k घेतला i च्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे असतात क्वेश्चन मध्ये आहेच नाही मग होईल बरोबर k घेतलं म्हणून दोन्ही काय आले पाहिजेत सेम आले पाहिजे समजलं का तुम्ही काही डाऊट असेल तर हरेश क्वेश्चन समजले का नाही क्वेश्चन समजले का क्वेश्चन काय म्हटले रेस्ट म्हणजे अच्छा ते क्वेश्चन मध्ये फॅकल्टी आहे ना ऍक्च्युअली हे असं दिले की आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की रेस्ट 1 आहे त्याचा स्क्वेअर आहे त्याचा क्यूब आहे त्याचा पॉवर 4 आहे आणि हे कुठपर्यंत सगळे या टर्म्स पर्यंत आले म्हणजे दोघांचं थिंग सेम आहे ना आपल्याला असं म्हणजे असं ऍक्च्युअली असं देणारच नाही ते असंच देते कारण हे आपण पाहिजे की आपल्याला लगेच कळतंय जीपी आहे म्हणून ते असं देणारच नाही ते देणार असतं जेणेकरून तुम्ही आयडेंटिफाय करताना विचार केला पाहिजे असं देतात ते मग याच्यातून आपल्याला समजलं पाहिजे की ऍक्च्युअली काय जीपी आहे कारण रेशो जाऊन आपण चेक करतात 9 divided by 3 sines 3 27 divided by 9 sines also 3 81 divided by 27 sines also 3 म्हणजे रेशो काय आला सेम आला म्हणजे जीपी झाली असं दिलं तर आपण 2 मिनिटात सांगू जीपी कारण आपण एक रिमार्क राईट केलं होतं r चा स्क्वेअर r चा क्यूब असेल तर ती ऑलवेज काय असते जीपी असते ते तर लगेच आपल्या लक्षात येईल म्हणून असं दिलं काय नसेल दिलं काय दोघांचं तरी सेमच आहे जीपी आपण कशामध्ये आयडेंटिफाय केला रेशो तुम्हाला डाऊट आहे कसं तुम्हाला क्लिअर झालं काय तुझं नाव काय होतं जोश जोश कोण समजलं का उद्या आपण टॉपिक डिस्कस करणार आहे त्याचं नाव आहे मॉड्युलस आणि परवा व्हेरी 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 इम्पॉर्टंट स्टार्ट करायचं उद्या सॅटर्डे ना उद्या मॉड्युलस शिकवेल मी एक स्मॉल टॉपिक आहे आणि त्याला आपण डिस्कस करू ते व्हेरी व्हेरी जे काही तुम्ही फिजिक्स मध्ये कॉन्सेंट्रेट केलेलं आहे आणि इकॉनॉमेट्रिक थोडंसं पण आपण मॅथमॅटिक्स मध्ये टेन्थ मध्ये आहे आपण पूर्ण डिटेल डिस्कशन करू त्याचा एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे इकॉनॉमेट्रिकचे फिजिक्स मध्ये पण यूज करतात काही नोट्स केले तर ते दोन्हीसाठी इम्पॉर्टंट आहे मग त्याच्यातले काही अँगल्स असतील ते कसे लर्न करायचे हा मार्ग असेल सगळ्या गोष्टी असतील काय काय
sin x चा मॅक्सिमम व्हॅल्यू किती असतो मला सांगा तुम्ही क्लास 10 मध्ये काही क्वेश्चन तुम्ही क्लास 10 मध्ये ऍक्च्युअली सांगू का क्लास 10 तुम्ही कशा रूपाने माहिती का हा म्हणजे तुम्हाला डोक्यात ठेवलं काय मी जर तुम्हाला असं म्हटलं एखाद्या क्वेश्चनमध्ये एक शेवटचा क्वेश्चन आहे मी आन्सर स्टार्ट करतो मी असं म्हटलं sin x is equal to 5/4 आहे मला cosec x is equal to किती सांगा 4/5 बघा तुम्ही आन्सर दिला सगळ्यांचा फुल कॉन्फिडन्स आहे is equal to 4/5 याला राईट ना पण लिटरली असं आहे की ते पॉसिबल नाही सगळं अंडरस्टँडिंगचा पार्ट आहे ऍक्च्युअली व्हॅल्यू एक्झिस्ट sin x is not equals to 5/4 so cos x also as an answer in the 5 म्हणजे काहीच नाही पॉसिबल half knowledge is very dangerous तो ये तो 1.5 हो गया ना आपने इसके ऊपर रखेंगे उसमें होता है लेकिन फिर भी cosec x का वैल्यू अगर हाइपोटेन्यूज का सब लगा दिए तो स्क्वायर रूट में नेगेटिव आएगा और स्क्वायर रूट ऑफ नेगेटिव तो रियल में आंसर को सब्जेक्ट का इसका हाइपोटेन्यूज निकाले जाएंगे ना तो cosec x स्क्वायर रूट आएगा स्क्वायर रूट ऑफ आप निकाल के देखो 5/4 वैसे भी इसका जब पाइथागोरस थ्योरम लगाएंगे ना तो जब लास्ट में स्क्वायर रूट लगाएंगे ना तो नेगेटिव आएगा तो नेगेटिव का स्क्वायर रूट तो आप चेक करिए हाँ और अब मैं आपको एक सिंपल चीजें बोलूं जब अपन sin x का ग्राफ ड्रॉ करते हैं ना तो वो दोनों कौन सी वैल्यू लो +1 से लेके -1 बाहर जाता ही नहीं तो आपको कैसे आइडेंटिफाई करना है इसको जो भी आंसर गिवन होगा साइन के सामने हमेशा 1 के नीचे और -1 के ऊपर होना चाहिए तो जैसे आप देखेंगे 5/4 तो 1 पॉइंट समथिंग आ रहा इसका मतलब ये पॉसिबल नहीं है जैसे ये पॉसिबल नहीं है कभी पॉसिबल समझ में आया ये आपको ऐसा सीखना है और ये क्लास 10 में बिल्कुल नहीं बताते आप इसलिए तो ये आपको 11th में थोड़ा सीखना है आप मेरे से बोलेंगे सर क्लास 10 क्या था तो क्लास 10 का अगर मैं बोलूं क्वाड्रेंट है आपके पास क्या है क्वाड्रेंट क्या है ये क्वाड्रेंट है ना तो आपने क्लास 10 में जो ट्रिग्नोमेट्री पढ़ी वो इतनी पढ़ी देखो ये वाली समझ में आया आपको ये चारों क्वाड्रेंट सीखने हैं ये क्लास 10 का क्लियर है अभी चारों क्वाड्रेंट सीखते हो इसमें कौन पॉजिटिव होता है कौन नेगेटिव होता है ये सब चीजें होंगी जो ट्रिग्नोमेट्री ये सब सीखना है आपको मतलब ये लिटरली इतना ही है 0 से लेके 90 तक उसके आगे तो पता नहीं होगा हाँ बाकी सब इलेवन और इसके चलते 0 से लेके 90 के बीच में पूरा ट्रिग्नोमेट्री नहीं होता मतलब ये भी नहीं होता ये तो ग्राफ से पढ़ाया जाता है ये सब अपन पढ़ेंगे मतलब कंप्लीट ट्रिग्नोमेट्री के ऊपर 90 प्लस x वही वही है 90 प्लस x मतलब लाइज इन सेकंड क्वाड्रेंट और फिर उसका आंसर कैसे निकालेंगे ये सीखेंगे हम 90 प्लस x लाइज इन सेकंड क्वाड्रेंट और सेकंड क्वाड्रेंट में साइन पॉजिटिव होता है इसका मतलब 90 प्लस में दोस्त आंसर cos and sin का cos बनेगा और cos में sin बनेगा इसमें 90 और 270 के प्लस माइनस डिटेल में सुनाऊंगा आपको इसको साइन कन्वेंशंस बोलते हैं डिटेल में सीखेंगे हर चीज सीखेंगे तो भी मतलब मस्त है टॉपिक है ट्रिग्नोमेट्री और मुझे ऐसा लगता है कि बच्चों का मैथ्स होता है उनका फिजिक्स भी अच्छा होगा टेंथ का कलर है 11 मुझे लगता है मेरा जो नजरिया है वो मेरा मैथ्स अच्छा होगा क्योंकि काफी ऐसी जगह पे बाकी सारे बच्चे स्टक रह जाएंगे उनको बोलेगा हाँ हम लोग जस्ट बोलो तेरे मैथ्स के सकते बहुत से ऐसे वेरिएशंस है जो मैथ्स कोई बच्चे स्टक हो जाते हैं
चलो कहाँ से ओमेगा टी प्लस वही अगर तुमने अभी जो बोला ना उसको ऐसे भी पढ़ा सकता हूँ साइन 90 प्लस ओमेगा टी बच्चे इसमें करके जो ऑलरेडी इस टाइम से कॉस ओमेगा टी कैसे आया भाई क्लियर कितना बन गया ये पूरा क्लियर होगा बाकी कुछ इसका क्वेश्चन नहीं है सारा क्लियर 90 प्लस मतलब डायरेक्ट सेकंड क्वाड्रेंट में सेकंड कॉस है पॉजिटिव होता है पॉजिटिव या मैं सीमा पढ़ा हूँ क्लियर है स्टॉप रेगुलर होगा डाउट असेल नंतर विचारायचं बरोबर संस्कृती मंडे पासून दोन तारखेला मे और सरांनी मला सांगितलं की म्हटलं होतं ना चालू समजते सगळं थोडंसं तुम्ही रेग्युलर राहण्याचे आम्ही दोन कोट परमिशन पहिले स्कोर काय किंवा जास्त स्कोर असेल तरी हवेत कमी स्कोर असेल तरी पहिले समजा जो पुढे अभ्यास करेल बरोबर बोलतो ना त्यांचा स्कोर बिलकुल नाही होता जो इथून पुढे अभ्यास करेल ना तो चालतो मागचं काय झालं काहीच कळत नाही एक्झाम क्लास पण मागच्या कन्सेप्टच क्लिअर नाही आहे कुठला मास्टर विचारलं पण मागच्या कन्सेप्ट क्लिअर नाही विचारलं हे सगळं शिकवलं ते कधी विचारत नाही की असं मला टाइम कडे म्हणून आपलं सगळं सांगितलं सगळं फक्त सांगितल्यानंतर तुम्ही त्याच्यावर काम करायचं कारण आता आपण नॅचरल झालो थोडंसं आपल्याला प्लस मायनस करायला पाहिजे का आता आपलं करिअर प्रमाणे बरोबर बोलत आहे यश समजलं स्टॉप